नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी महाराष्ट्र स्टेटचा एमबीबीएस बीडीएस कॅपराउंड 1 चा रिझल्ट हा डिक्लेअर होऊ शकतो. तर हा रिझल्ट डिक्लेअर झाल्यावरती साधारणतः आपल्याला आपला रिझल्ट कसा चेक करायचा आहे व एखादं कॉलेज आपल्याला अलॉट झालं असेल तर रिपोर्टिंगला जाताना काय काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत, कोणते फॉर्म्स त्या ठिकाणी आपल्याला फिलअप करावे लागतील, किती डीडी काढायला लागतील, तर साधारणतः थोडंसं याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर म्हणजे की थोडंसं चॉईस फिलिंगची डेट एक्सटेंड झालेली आहे. 30 तारीख संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चॉईस फिलिंगची डेट एक्सटेंड झालेली आहे. त्यामुळे कदाचित फर्स्ट राऊंडचा जो अलॉटमेंटचा रिझल्ट आज संध्याकाळी लागणार होता तो कदाचित एक्सटेंड होऊ शकतो. कदाचित तो 31 तारखेलाही डिक्लेअर होऊ शकतो. तर थोडंसं आपण एखादं कॉलेज आपल्याला अलॉट झालं तर डॉक्युमेंट्स काय काय घेऊन जायचे ते थोडंसं बघूया. पहिल्यांदा म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट जे आता येत आहेत हे कॉमन सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. तर त्याचा आपल्याला एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट बनवून ठेवावा लागणार आहे. पहिले डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कॉलेज अलॉटमेंट लेटर फॉर कॉम्पिटंट अथॉरिटी. म्हणजे काय की संध्याकाळी जर आज रिझल्ट लागला तर कदाचित उद्या सकाळपर्यंत सीईटी सेलच्या वेबसाईटवरती डाउनलोड अलॉटमेंट लेटर असा एक ऑप्शन फॉर्म तुम्हाला दिसून येईल. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपला नीटचा रोल नंबर असेल, तुमची जन्मतारीख असेल, ऍप्लिकेशन फॉर्मचा नंबर असेल, सीईटीचा ऍप्लिकेशन नंबर असेल, कोणत्या कोर्ससाठी तुम्हाला सीट अलॉट झालेली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी फिलअप केल्यानंतर ना तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर हे त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल. ते डाउनलोड केलेलं अलॉटमेंट लेटर तुम्हाला या सगळ्या डॉक्युमेंटच्या प्रोसेसमध्ये लागणार आहे. सेकंड आहे ते म्हणजे नीट यूजी मार्कशीट किंवा रँक लेटर, ज्याला आपण नीटचं स्कोर कार्ड असं म्हणतो. ते नीटचं स्कोर कार्डची प्रिंटआउट तुम्हाला घेऊन जायची आहे. त्यानंतर नीटचं ऍडमिट कार्ड. आता बऱ्याच जणांकडे नीटचे ऍडमिट कार्ड नसतील. ज्या विद्यार्थ्यांकडे ऍडमिट कार्ड नाही ते विद्यार्थी एनटीएच्या वेबसाईटवरती डायरेक्टली जाऊन डाउनलोड करून घेऊ शकतात. त्याच्यावरती परत सगळ्या सिग्नेचर्स वगैरे पाहिजेतच असं काही नाही. तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड केलेलं जे ऍडमिट कार्ड आहे त्याची प्रिंटआउट काढून घेऊन ऍज इट इज वापरले तरी चालेल. फोटो वगैरे लावायलाच पाहिजेत असं काही मॅन्डेटरी नाही. त्यानंतर ना नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जे की तहसीलदार ऑफिसमधून आपल्याला मिळतं. या वर्षीचा ऍप्लिकेशन फॉर्म भरताना आपण तो अपलोड केलेलाच असेल तर ते नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडायला लागेल. जर तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल, 12th एलसी वरती जर इंडियन असं लिहिलेलं असेल तरी तो सुद्धा तुम्हाला फॉर्म चालेल, काही अडचण येणार नाही तुम्हाला. डोमेसाईल सर्टिफिकेट, तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे डोमेसाइल्ड स्टुडंट आहात तर ते डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी सोबत घेऊन जायला लागेल. एचएससी मार्कशीट, रिसेंटली तुम्ही यावर्षी पासआउट असाल तर 12वीचं मार्कशीट तुमच्याकडे असेल, ते ओरिजिनल मार्कशीट तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ना एसएससी पासिंग सर्टिफिकेट अँड मार्कशीट. जर तुमची 10वी स्टेट बोर्ड मधून झाली असेल तर तुमच्याकडे मार्कशीट आणि सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. जर तुमची 10वी ही सीबीएसई बोर्ड मधून झाली असेल तर तुमच्याकडे फक्त मार्कशीट असेल आणि जे काही व्हॅलिड आहे. 12वी जर तुमची मागच्या वर्षी झाली, तुम्ही गॅप वगैरे घेतला असेल तर 12वीचं पासिंग सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही गॅप घेतला असेल, नीट रिपीट केली असेल तर गॅप सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, जो नीट यूजीचा फॉर्म भरताना आता आपण अपलोड केला असेल, स्टँडर्ड फॉर्मॅट मधलं तुमच्याकडं जे अपलोड केलेलं आहे तेच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्याचं आधार कार्ड हे तुमच्याकडे ओरिजिनल फॉर्मॅट मधले सगळे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर काय दिलेलं आहे, फॉर कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन आहे, ज्यांनी त्यांच्या कॅटेगरीमधून फॉर्म्स भरलेले आहेत तर त्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत बघा. पहिलं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कोणतीही कॅटेगरी असेल, एससी एसटी ओबीसी एससीबीसी असेल तर तुमचे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहेत. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता इथे थोडंसं बऱ्याच विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या एससीबीसी वाल्यांना सोडून ओबीसी असेल, एससी एसटी असेल, एनटी असेल, तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट अपलोड न करता ज्या विद्यार्थ्यांनी टोकन अपलोड केलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगच्या वेळी ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जाणं गरजेचं आहे. फक्त एससीबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांनी व्हॅलिडिटीचं टोकन अपलोड केलं होतं तर अशा विद्यार्थ्यांना 6 महिन्याची मुदत मिळणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी जरी टोकन घेऊन गेले तरी सुद्धा त्यांना प्रोसेसमध्ये ते कन्सिडर केलं जाणार आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा जोडावं लागतं. कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे, व्हीजे, NT1, NT2, NT3, ओबीसी, एसबीसी असेल किंवा इव्हन एससीबीसी वाले विद्यार्थी असतील तर त्यांच्याकडे त्यांचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा पुढची डेट असेल तरीही चालेल, पण ऍटलीस्ट 31 मार्च 2025 पर्यंत ते व्हॅलिड असायला पाहिजे. त्यानंतर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर ईडब्ल्यूएस. आता जे अदर दॅन मराठा स्टुडंट्स आहेत ज्यांनी ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता त्यांच्याकडे स्टेट फॉर्मॅट मधलं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जे 1 एप्रिल 2024 नंतर काढलेलं हे सर्टिफिकेट तुमच्याकडे स्टेट फॉर्मॅट मधलं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डिसॅबिलिटी कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता त्यांच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जे की सिलेक्टिव्ह सेंटर्स आपल्याला दिले होते त्या सेंटर्स वरून काढलेलं हे सर्टिफिकेट असायला पाहिजे. हिली एरिया ज्यांनी क्लेम केला असेल फॉर्म मध्ये तर त्यांच्याकडे पॅरेंट्स डोमेसाईल सर्टिफिकेट आणि विद्यार्थ्याचा एलसी वगैरे जे असेल ज्याच्यावरती त्याचा विद्यार्थ्याचा तालुका मेन्शन केलेला असेल तर ते असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी ज्यांचे पॅरेंट्स डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये होते D1 D2 D3 तर त्यांच्या पॅरेंट्सचे डोमेसाईल सर्टिफिकेट आणि ते जिल्हा सैनिक बोर्डामधून जे डिफेन्सचं सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे.
महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्याकडे रिक्वायर्ड जे डॉक्युमेंट्स आहेत प्लस विद्यार्थ्याची मदर टंग मराठी ALC वरती लिहिलेलं असणं गरजेचं आहे, तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडावे लागतील. ऑर्फन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऑर्फन कॅटेगरीचं सर्टिफिकेट या ठिकाणी जोडावं लागणार आहे. गॅप सर्टिफिकेट ऑलरेडी आपण डिस्कस केलं. ज्या विद्यार्थ्यांनी नीट रिपीट केलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट सुद्धा जोडणं गरजेचं आहे. आता मोस्टली मायग्रेशन सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांनी 12वी महाराष्ट्रामध्येच केलेली आहे व ऍडमिशन सुद्धा महाराष्ट्रामध्येच घेतात तर अशा विद्यार्थ्यांकडे मायग्रेशन सर्टिफिकेट असायला पाहिजे असा काही रूल नाही. जे विद्यार्थी अदर स्टेटमध्ये 12वी वगैरे केलेले आहेत व आता इथं ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये घेत आहेत तर अशाच विद्यार्थ्यांकडे मायग्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त एक इम्पॉर्टंट नोट काय आहे बघा की ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ऑल द ओरिजिनल सर्टिफिकेट्स ॲज अबोव टू अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स. आता अटेस्टेड फोटोकॉपीज म्हणजे काय की आयदर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही ट्रू कॉपी करून घ्या. ओरिजिनल डॉक्युमेंटचे ऍटलीस्ट 2 ते 3 झेरॉक्सचे सेट काढा. ट्रू कॉपी मिळत असेल तर घ्या, अदरवाइज सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट चालतात. त्याबरोबर काय म्हणलेलं आहे, क्लिअर सॉफ्ट कॉपी ऑफ इच ओरिजिनल सर्टिफिकेट इन पेनड्राईव्ह. पेनड्राईव्ह बरेचसे विद्यार्थी जाताना विसरतात, घेऊन जायचं विसरतात. तर तुम्हाला काय करायचं, जेवढा कमी जीबीचं पेनड्राईव्ह मिळेल तेवढा कमी जीबीचा एक नवीन पेनड्राईव्ह परचेस करा किंवा ऑलरेडी असेल तर त्याच्यातला बाकीचा डेटा इरेज करून टाका. या पेनड्राईव्ह मध्ये आता जे आपण डॉक्युमेंट सगळे डिस्कस केले हे सगळे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स तुम्हाला पेनड्राईव्ह मधून सोबत घेऊन जावे लागतात कॉलेजला जाते वेळी. त्याची स्पेसिफिक साईज सुद्धा मेन्शन केलेली आहे. आता प्रत्येक कॉलेजेस वेगवेगळ्या साईज मध्ये सांगतात, पण जनरली 300 केबीच्या आतमध्ये हे सगळे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. एक पेनड्राईव्ह परचेस करा, त्याच्यामध्ये तुमच्या नावाचा एक फोल्डर क्रिएट करा आणि प्रत्येक डॉक्युमेंट त्या नावाने सेव्ह करून घ्या. फॉर एक्झाम्पल नीटचं स्कोर कार्ड असेल तर नीटचं स्कोर कार्ड, ऍडमिट कार्ड, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जशाप्रमाणे इथं नावाचे दिलेले आहेत प्रत्येक डॉक्युमेंटला नेमिंग करून त्या पेनड्राईव्ह मधून हे सॉफ्ट कॉपी सगळ्या सोबत घेऊन जा. कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करणार आहात, कॉलेजचा DD जमा करणार आहात, त्याचबरोबर हा पेनड्राईव्ह सुद्धा तुमच्याकडून जमा करून घेतला जातो. त्यामुळे कॉलेजला जाताना पेनड्राईव्ह असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉलेजचे जे काही DDs असतील तुमच्या तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला ज्या फीचा DD ऍप्लिकेबल आहे तेवढे DD तुम्हाला काढायला लागतात. बऱ्याचशा कॉलेजचे अजूनही रिवाइज वाले फी स्ट्रक्चर्स येतात. कदाचित उद्या सकाळपर्यंत आपल्याकडे सगळे फी स्ट्रक्चर अवेलेबल झालेले असतील. तर कोणत्या कॉलेजला काय नावाने DD काढायला लागेल, किती अमाऊंटचा DD काढायला लागेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. प्रत्येक कॅटेगरीची ट्युशन फी वेगळी असते, अदर फीज वेगळ्या असतात. तर त्या चेक करून व्यवस्थित तेवढ्या अमाऊंटची DD काढायचे आहेत. इव्हन DD काढताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कॉलेजशी थोडंसं कॉल करून कन्फर्म करायचं आहे की फक्त ट्युशन फीचे DD काढायचे आहेत, अदर फीचे काढायचे आहेत का, हॉस्टेलचे DD काढायचे आहेत का. तर त्यावेळी त्या गोष्टी सगळ्या क्लिअर केल्या जातील. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ऑलरेडी आपण अपलोड केलेलं आहे ज्या फॉर्मॅटमध्ये, त्या फॉर्मॅटमधलं तुम्हाला सोबत घेऊन जायला लागेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण येत असेल रिपोर्टिंग प्रोसेसमध्ये तर आरएमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता व ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचे अटेस्टेड ॲटलीस्ट 3 फोटो कॉपीज आणि पेनड्राईव्ह हा सोबत घेऊन जायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळत असेल व त्यांना ते कॉलेज होल्ड वरती ठेवून जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर त्या कॉलेजमध्ये एक स्टेटस रिटेन्शन फॉर्म असतो. तो फॉर्म त्या विद्यार्थ्यांनी अजिबात फिलअप करायचा नाही. स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर तुम्ही फिलअप केला तर तुम्हाला पुढच्या राऊंड्समध्ये कन्सिडर केलं जाणार नाही व 5.5 वर्षासाठी तुमचं पहिल्या राऊंडचं स्कॉलरशिप हे फायनल राहील. ज्या विद्यार्थी मिळालेल्या कॉलेजवरती सॅटिस्फाईड असतील, त्यांना पुढच्या राऊंडला जायचंच नसेल तर फक्त अशाच विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा फिलअप करायचा आहे. थँक्यू.